नमस्कार. आज आपण एका अशा मतदारसंघाच्या निवडणूक समीकरणांचा सखोल अभ्यास करणार आहोत जिथे लढत नेहमीच अटीतटीची असते. वडगाव शेरी, एक शहरी रणांगण. 4710 हा फक्त एक आकडा नाहीये. वडगाव शेरीच्या राजकारणात हा आकडा म्हणजे विजयाची आणि पराभवाची सीमारेषा आहे. नक्की का ते आपण पुढे पाहणारच आहोत. कारण याच आकड्याने 2024च्या निवडणुकीचा निकाल ठरवला. जिंकणारा आणि हरणारा उमेदवार यांच्यात फक्त 1.8% फरक होता. विचार करा, इतक्या कमी फरकाने जेव्हा निकाल लागतो तेव्हा आकड्यांच्या मागे दडलेल्या कथा किती महत्त्वाच्या ठरतात. चला त्या कथांचाच शोध घेऊया. तर आजच्या या विश्लेषणात आपण या मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत. आधी समजून घेऊया की हे रणांगण इतकं अस्थिर का आहे. मग लोकांचा राग नक्की कशाबद्दल आहे ते पाहू. त्यानंतर आकड्यांमधले पॅटर्न्स, विजयाची रणनीती, 90 दिवसांचा कृती आराखडा आणि शेवटी शासनाकडून काय अपेक्षा असते यावर बोलू. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. वडगाव शेरी, एक असं राजकीय रणांगण जे कायमच बदलत राहिले. पुण्यात वसलेला हा मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्राच्या शहरी राजकारणाचा एक आरसाच आहे. इथे एका बाजूला तुम्हाला चकचकीत IT पार्क आणि मोठमोठ्या सोसायट्या दिसतील, तर दुसऱ्या बाजूला अजूनही आपली पारंपरिक ओळख जपलेली जुनी गावं आहेत. ही दोन वेगळी जगं जेव्हा एकत्र येतात तेव्हा इथलं सामाजिक आणि राजकीय गणित साहजिकच खूप गुंतागुंतीचं होतं. आता हे 2024च्या निकालाचे आकडे बघा. विजयी उमेदवाराला मतं मिळाली 47.1%, तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला 45.4%. म्हणजे विजयाचं अंतर किती? फक्त 4710 मतं. इतक्या कमी फरकाने निकाल लागणं हेच दाखवून देतं की इथली लढत किती चुरशीची असते. पण हे राजकीय आकडे फक्त अर्धी गोष्ट सांगतात. खरी गोष्ट दडलेली आहे ती लोकांच्या मनात. मतदारांच्या मनात नेमका कसला राग आहे जो निवडणुकीचे निकाल फिरवतो? चला ते पाहू. हे एक वाक्य ऐका, यात लोकांची सगळी भावना सामावलेली आहे. प्रत्येक कोरडा नळ आणि न भरलेला प्रत्येक खड्डा हा एक विश्वासघात आहे. हे फक्त शब्द नाहीत, ही लोकांच्या मनातील खोलवर रुजलेली एक तीव्र भावना आहे. आणि हीच भावना आपल्याला ह्या आकडेवारीतूनही अगदी स्पष्ट दिसते. पाणीपुरवठा म्हणजे कमी दाबाने पाणी येणं किंवा दूषित पाणी येणं, आणि खराब रस्ते म्हणजे खड्डे आणि सततची खोदाई, ह्या दोन समस्यांबद्दल लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. कचरा आणि पुणे महानगरपालिकेच्या इतर सेवांबद्दलही नाराजी आहे. पण पाणी आणि रस्ते हे दोन मुद्दे लोकांच्या असंतोषाचं मूळ कारण आहेत. आता थोडा मागे जाऊन पाहूया. मागच्या काही निवडणुकांचे आकडे तपासले की या मतदारसंघाचा एक दीर्घकालीन पॅटर्न आपल्या लक्षात येतो. ही टाईमलाईन बघा. यावरून स्पष्ट दिसतंय की हा एक स्विंग सीट आहे. म्हणजे इथले मतदार कुठल्या एका पक्षाला कायम बांधले नाहीत. 2009मध्ये राष्ट्रवादी, मग 2014मध्ये भाजपशी लाट आली आणि ते जिंकले. त्यानंतर 2019 आणि 2024मध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार. म्हणजे सत्ता सतत बदलत राहिली आहे. आणि इथल्या निकालांवर परिणाम करणारा हा आणखी एक खूप महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे मतदानाची टक्केवारी. 2019मध्ये जेमतेम 47% लोकांनी मतदान केलं होतं, तर 2024मध्ये हा आकडा थेट 62%वर पोचला. मतदानातली ही तब्बल 15%ची वाढ हे दाखवते की मतदार किती जागरूक झाले आहेत. हे आपल्या संविधानाने दिलेल्या अधिकाराचं महत्त्व अधोरेखित करतं. प्रत्येक मतदाराला माहितीपूर्ण आणि जबाबदारीने आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि तो ते बजावत आहेत. तर या सगळ्या ऐतिहासिक आकडेवारीतून आपण काय शिकलो? 1. हा मतदारसंघ कायम दोलायमान राहतो. 2. इथे विजय पराजय अगदी थोड्या फरकाने ठरतो. 3. लोकांचे रोजचे प्रश्न म्हणजे नागरी समस्या ह्याच निवडणुकीचा रोख ठरवतात. आणि 4. आघाड्यांमध्ये जर एकी नसेल, समन्वय नसेल, तर मतदारांमध्ये गोंधळ उडतो आणि मतांचं विभाजन होतं. मग प्रश्न उरतो की अशा गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीत विजय मिळवायचा कसा? त्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका धोरणात्मक आराखड्यावर आता आपण एक नजर टाकूया. या अस्थिर परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी एक खास रणनीती आखली गेली, जिला चतुर्मुख सिद्धांत असं नाव दिलं गेलं. चतुर्मुख म्हणजे 4 तोंडांचा किंवा 4 अंगांचा. ही एक अशी रणनीती आहे जी निवडणूक लक्ष, संघटनात्मक ताकद, प्रभावी कथा म्हणजेच नॅरेटिव्ह आणि संसाधनांचा अचूक वापर या 4 मजबूत स्तंभांवर उभी आहे. यातला पहिला पैलू आहे निवडणूक लक्ष. म्हणजे नक्की कोणावर लक्ष केंद्रित करायचं? तर असे शहरी मतदार जे रोजच्या नागरी समस्यांना कंटाळले आहेत आणि अजूनही कोणाला मत द्यायचं हे ठरवत आहेत, त्यांना शोधून काढणं आणि मतदानासाठी घराबाहेर काढणं यावर भर दिला जातो. दुसरा पैलू आहे संघटनात्मक ताकद.
म्हणजे अगदी बूथ लेव्हलपासून कार्यकर्त्यांना मजबूत करण्यापासून ते महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांमध्ये एक चांगला ताळमेळ साधणं, जेणेकरून एक मजबूत आणि एकसंध यंत्रणा उभी राहील जी शेवटच्या क्षणापर्यंत काम करेल. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पैलू होता नॅरेटिव्ह, म्हणजे लोकांच्या मनात कोणती गोष्ट किंवा कोणती कथा रुजवायची. यासाठी विश्वास आणि विकास हे 2 शब्द निवडले गेले आणि या 2 शब्दांच्या आधारे प्रतिस्पर्ध्यांनी पाणी, रस्ते आणि इतर सेवांबद्दल दिलेली आश्वासनं कशी पाळली नाहीत हे लोकांसमोर प्रभावीपणे मांडण्यात आलं. आणि चौथा पैलू आहे संसाधनांचा अचूक वापर. म्हणजे वरिष्ठ नेत्यांच्या सभा कुठे घ्यायच्या, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी निधीचा योग्य वापर कसा करायचा आणि कोणत्या भागात कोणता मुद्दा जास्त प्रभावी ठरेल हे ठरवण्यासाठी डेटाचा वापर करणं, या सगळ्या गोष्टींचा यात समावेश होतो. बरं, ही तर झाली रणनीती. पण ही रणनीती प्रत्यक्षात कशी उतरवली जाते? चला, निवडणुकीच्या आधीच्या 90 दिवसांचं नियोजन कसं असतं ते बघूया. ही आहे विन बॅक रणनीती. अगदी ठरून टाकलेलं आहे. 90 दिवस आधी उमेदवार निश्चित करून लोकांमध्ये सर्वेक्षण सुरू होतं. 60 दिवस आधी स्थानिक नेते आणि कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार सुरू करतात. 30 दिवस आधी बूथ एजंट्सना प्रशिक्षण दिलं जातं आणि सोशल मीडियावर जोरदार मोहीम राबवली जाते. शेवटच्या आठवड्यात तरुण आणि महिला मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जातं आणि मतदानाच्या दिवशी लोकांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची एक मजबूत व्यवस्था केली जाते. पण हे सगळं कशासाठी? निवडणूक जिंकणं हे काही अंतिम ध्येय नाही. खरा उद्देश असतो लोकांना एक प्रभावी शासन देणं. चला, आता शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. तर या विश्लेषणातून काही प्रमुख कमकुवत बाजू आणि त्यावरचे उपाय समोर येतात. आघाडीतील समन्वयाचा अभाव ही एक मोठी समस्या आहे. त्यासाठी नियमित बैठकांची गरज आहे. तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल माध्यमांचा, विशेषतः व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामचा वापर वाढवायला हवा. आणि सर्वात महत्त्वाचं, उमेदवाराने थेट लोकांमध्ये जाऊन त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजेत. कारण जेव्हा एखादा नेता लोकांचा ऐकतो तेव्हाच विश्वास निर्माण होतो, नागरिकांचा सन्मान राखला जातो आणि त्यांच्या वैयक्तिक माहितीचा वापरही संमतीने आणि सुरक्षितपणे केला जातो. आणि मग शेवटी हा एक प्रश्न उरतो, ज्या लोकशाहीत निकाल मूठभर मतांनी ठरतात तिथे फक्त लोकांच्या मूलभूत गरजांवर म्हणजे पाणी, रस्ते आणि स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करून आपण राजकीय मतभेद खरंच विसरू शकतो का? यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचं असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0804 20 461 2 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश